कुंडली गवळदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम गोपाल कृष्ण भगवान की जय। कृष्ण प्रिया रुक्मिणी माता की जय। मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गिरानंद महाराज की जय। ओम सजयति सिंधुवदनो देवो यत्पादपङ्कजस्मरन् वासनमिव तमसां राशिनाशयति विघ्नानां वसुदेवसुतं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरुं। ज्ञानेशो भगवान् विष्णुर्निवृत्तिर्भगवान् हरः सोपानो भगवान् ब्रह्मा मुक्ताख्या ब्रह्मचित्कला सच्चिदानन्दरूपाय विश्वोत्पत्त्यादिहेतवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नमः। यं प्रव्रजन्तमपीतकृत्यं द्वैपायनो विरहकातराजुहाव पुत्रेति तन्मयतया तं सर्वभूतपदयं मुनिमानतोऽस्मि। गजाननं ज्ञानमूर्तिं साक्षात् प्रेमस्वरूपिणं गौरीशङ्करं दयामूर्तिं भास्करं वन्दे पुनः पुनः। वासनात् वासुदेवस्य वासितं भुवनत्रयं सर्वभूतनिवासोऽसि वासुदेव नमोस्तुते। कुंडलीकवरदार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम मौली ज्ञानेश्वर महाराज की जय। जगद्गुरु तुकाराम महाराज की जय। समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की जय। भास्कर महाराज की जय। गौरीशंकर महाराज की जय। वासुदेव महाराज की जय। सद्गुरु श्री गोपाल निवासी जगज्जननी जगन्माता विदर्भ कन्याई देवी ज्ञान्यांच्या राजयोग्यांची माऊली यशस्वी ज्ञानवराय जगद्गुरु उभाराय त्याचप्रमाणे थळचे बालयोगेश शेगाव निवासी योगी सम्राट संत सम्राट विधी सम्राट गजानन महाराज त्यांचे अंतरंग प्राणप्रिय पट्टशिष्य श्री संत भास्कर महाराज गौरीशंकर महाराज तथा वारकरी कीर्तिभूषण वारकरी रत्न संत श्री वासुदेवजी महाराज आदी करून साधू संतांना फेसबुक लाईव्ह करणारा माझ्यावर नितांत प्रेम करणारा संपूर्ण श्रोतृवर्ग यांना सुद्धा नमस्कार करू। आज श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदातील 5 अधिकारी भक्त स्त्रियांचं आपण चिंतन करत असताना कालच्या सत्रामध्ये 7 महाराजांनी एकत्र येऊन युद्धनीतीचं उल्लंघन करत चक्रव्यूह भेदनाच्या वेळेला त्याच्यावर आक्रमण केलं। अधर्माने सर्व योद्धे त्याच्याशी लढत असताना शेवटच्या क्षणापर्यंत ज्यांनी स्वतःचा धर्म सोडला नाही तो अभिमन्यू, जो आईच्या उदरामध्ये असताना भगवान श्रीकृष्णांकरवी चक्रव्यूह भेदनाचं ज्ञान शिकलेलं आहे तो अभिमन्यू, ज्याचं वर्णन भगवान श्री ज्ञानोबा आहे ज्ञानेश्वरी करतात पण दुर्योधनाच्या मुखात शब्द घालतात कारण स्तुती पराव्या मुखी रुचिकर दुर्योधन परिचय करून देते। आचार्य तुझ्या समोरच्या सैन्यामध्ये तो जो योद्धा दिसतोय ना ज्याच्या मुखावर अजून मिसूर सुद्धा फुटलेली नाही, सामान्य नाहीये तो सुभद्रा हृदयनंदनो जो अपरू नवार्जुनो तो अभिमन्यू म्हणे दुर्योधनु देख द्रोणा। कोण आहे? सुभद्रा हृदयनंदन जो प्रति अर्जुन आहे, सामान्य नाही आहे अभिमन्यू, त्या अभिमन्यूची पत्नी आणि प्रत्यक्षात भक्तराज असणाऱ्या अर्जुनाची सून अधिक शिष्य अगोदर शिष्य आहे। विराट नगरीमध्ये अज्ञातवासात 1 वर्षपर्यंत ज्यावेळेला पांडव होते त्यावेळेला कंकाच्या विषयामध्ये दादा आहेत धर्मराज युधिष्ठिर
मुख्य सभासद म्हणून. बल्लवाच्या वेशामध्ये भीम दादा आहे राजाच्या स्वयंपाकी म्हणून. आणि बृहन्नटेच्या वेशात गुरुवर्षात 1 वर्षपर्यंत नपुंसकत्वाचा शाप अर्जुन त्या ठिकाणी भोगतोय. बृहन्नटेच्या वेशामध्ये अर्जुनजी आणि त्या उत्तरेला अर्जुनजी नृत्य शिकवतात. नादिन्ना केवढं मोठं आश्चर्य. जगाच्या पाठीवरचा सर्वश्रेष्ठ धनुर्धर अर्जुन नृत्य शिकवतोय, वादन शिकवतोय, गायन शिकवतोय. त्या अर्जुनाची ती शिष्य आहे, सामान्य नाहीये ती. आणि म्हणून ती भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला विनंती करत असताना एक फार महत्वाचा शब्द प्रयोग करते. हे प्रभू, या ब्रह्मास्त्राने मी दग्ध झाली, माझं शरीर जळून भस्म झालं, मला चिंता नाही. फक्त माझ्या उदरस्थ शिशूला तू त्याचं रक्षण केलं पाहिजे, त्याला संरक्षण दिलं पाहिजे. आणि त्याचं कारण आहे, त्याचं कारण आहे, देवा तू ज्या कुळाचा संरक्षक आहेस, त्या कुळाचा एकमेव वारस आहे तू. भक्ती परंपरेवरचा तुझ्या जगाच्या तुझ्या भक्ती परंपरेचा विश्वास जर काय राहावा असं वाटत असेल तर तुला त्याला संरक्षण दिलं पाहिजे. याचा आत्मसंरक्षण म्हणजे भक्त संरक्षणामध्ये आत्मबलिदान देणे. मला 2-3 संदर्भ द्यायचे. या घटना अनेकदा घडल्यात भारतीय पौराणिक इतिहासामध्ये की प्रार्थना करणारा भक्त ज्याला प्रार्थना करतो त्यावेळा त्याच्या प्रार्थनेचा विषय व्यक्तिगत स्वार्थ नसतो. प्रार्थना करणारा भक्त ज्यावेळा ज्या देवाची प्रार्थना करतो देवाची जाणीव करून घेतो, देवाची जी प्रार्थना करतोय ना ती माझ्या करता म्हणून करत नाही, तुझ्या भक्ती परंपरेवरचा जगाचा विश्वास कायम राहावा याच्या करता करतोय. श्रीमद भागवत महापुराण दशम स्कंद पूर्वार्ध अध्याय 31, ज्याला गोपीगीत म्हणून संबोधल्या जातं. रास प्रसंगी भगवान श्रीकृष्ण परमात्मा अंतर्धान पावतो. काय कारण आहे? जालामान धन्यामी आता आणि लक्ष्मीच्या कांता भोगत असो. अभिमान झालेला आहे गोपिकांना, धन्य आहोत आम्ही. लक्ष्मीकांत बेरडे नव्हे. लक्ष्मीचा जो कांत म्हणजे पती भगवान विष्णू, भगवान श्रीकृष्ण, तो लक्ष्मीकांत असणारा परमात्मा आमच्या आज्ञेप्रमाणे बघतोय. आम्ही म्हणू त्या पद्धतीने या ठिकाणी करतोय. भगवंताला सगळं सहन होतं, अहंकार नाही. तिळबरी जरी होय अभिमान आणि मेरू तो समान. भगवान परमात्मा त्यावेळेला अंतर्धान पावलं. मला पूर्ण रासप्रचार सांगायचे नाही तुम्हाला आज. मला केवळ मी जो विषय सांगतोय त्याला बळकटी आणून द्यायचे. भगवान अंतर्धान पावले. भगवंताचा शोधाशोध गोपिका घेतायत, करतायत. भगवान सापडले नाही. शेवटी राधादेवीची भेट झाली आणि सगळ्या गोपिका भगवंताने प्रगट व्हावं याच्याकरता गीत गातात. त्याचं नाव गीत आहे, गोपी गीत आहे. कारण प्रेमाच्या बोलीला गीत असं म्हणतात आणि प्रेमाच्या चालीला नृत्य असं म्हणतात. नादरी बालक बोबडा बोले, का वाकुडा चुका पावली, ते चोज करुणी माऊली विजय जेवी. एखादा लहान बालक आहे, वाकड तिकडं पार टाकतो, त्याला चालता येत नाही. 4 पावलं टाकताना 5 ठिकाणी पडतो. तरी कौतुक करणारी जर आई असेल ना तर ती शेजारच्या बाईला सांगते, बघ ना माझं बाळ किती सुंदर नृत्य करते. नृत्य करते का ते? पाहणारी आई असेल, हृदय जर आईचं असेल, दृष्टी जर मातेची असेल तर त्या बालकाला चालताना त्याचं पडणं त्या मातेला ते नृत्य दिसत असते. बालक एखाद्या वेळा प्रेमाने आई मला वाढून देना असं म्हणत असते. आयला ते गीत वाटत
वाटते काय माझं पोरग संगीतज्ञ होतो भविष्यामध्ये, किती सुंदर गात होतो. आता काय गाणं आहे ते की काय, ऐकणारी आई असावी लागते, अंतःकरण आईचं असावं लागतं. आणि म्हणून मग गीत वा नृत्य याची मी व्याख्या तुमच्यासमोर ठेवत होतो. प्रेमाच्या बोलीला गीत असं म्हटलं जातं आणि प्रेमाच्या चालीला नृत्य असं म्हटलं जातं. सगळ्या गोपिका एकत्र येतात, वेगवेगळे युथ आहेत त्यांचे. त्यापैकी पहिलं जे युथ आहे, युथ म्हणजे समूह, समूहगान आहे गोपीगीत म्हणजे. ते गोपीगीतामध्ये पहिल्या श्लोकामध्ये गोपिका म्हणतात, गोप्योचो जयति तेधिकं जन्मना व्रज शयत इंदिरा शश्वदत्री शतां दीक्षुतावकाश त्वयि धृतासवस्त्वां विचिन्वते. हे केशव, हे कन्हैया, जयति तेधिकं, ब्रज विजयी होते. दुसरे म्हणजे तसं नाही घेते, ते जन्मना व्रज जयती. हे कन्हैया, तुझ्या जन्माने ब्रज विजयी होते. तिसरे म्हणजे तसं नाही, ते तव जन्मना व्रज अधिकम जयती. केशव, तुझ्या जन्माने, तुझ्या जन्माला येण्याने या ब्रजाचा अत्यधिक उत्कर्ष होते. आणि त्याचं उदाहरण आहे शयत इंदिरा शश्वदत्र ही. इंदिरा नाम लक्ष्मी, इंदिरा म्हणजे मृदुलतेची देवी, इंदिरा म्हणजे वैकुंठाची स्वामिनी, सौंदर्याची खान. इंदिरा शब्द सौंदर्यवाचकच आहे. तुम्हाला आठवत असेल, आमच्या देशामध्ये एक मुलगी जन्माला, तिचं पूर्वाश्रमीचं नाव प्रियदर्शनी होतं. प्रेमाने तिला प्रियदर्शनी नाव ठेवण्यात आलं. तर ती दिसण्याकरता अत्यंत सुंदर होती आणि म्हणून ते प्रियदर्शनी नाव कालबाह्य झालं. पुढे नाव आलं इंदिरा. तुमच्या लक्षात असेल, गांधी. इंदिरा म्हणजे सौंदर्याची खान, मृदुलतेची देवी, जी वैकुंठाची मालकीण आहे. इंदिरा म्हणजे लक्ष्मी गोपिका म्हणतात. तो ज्या दिवशीपासून गोकुळात आला त्या दिवशीपासून ती वैकुंठाची मालकीन इथं गोकुळात आली. इथं मालकीन म्हणून नाही, इथं नोकरानी म्हणून, दासी म्हणून. तिथं तिची सेवा करण्याकरता असंख्य लोक आहेत, इथं ती सेवा करते. शयत इंदिरा शश्वदत्र ही. घरोघरी झाला लक्ष्मीचा वास, दैन्य दारिद्र्या सत्राचा आला. पहिल्यांदा स्तुती केली तशी आणि मग विनंती करतात, हे केशव, हे कन्हैया, दैत दृश्यता दीक्षुता. कशा करता म्हणून म्हणतोय देवा? अरे आमच्या करता म्हणून प्रार्थनाच नाही करत. प्रार्थना करतोय तू प्रगट व्हावा ही याच्याच करताय. तुझ्या भक्ती परंपरेवरचा विश्वास जगताचा कायम राहावा असं जर तुला प्रामाणिकपणे वाटत असेल तर तुला आता प्रगट झाला पाहिजे. आम्हाला काय नाही, आम्ही एक नाही, दोन नाही, पाच नाही, 100 जन्म घेऊ. प्रतीक्षा करण्याची ताकद आहे आमच्या. तुला प्राप्त करून घेऊ. आता झालं पाहिजे असं काही नाही आमच्या. आमची तयारी आहे. आम्ही नेहमी सांगत असतो, प्रपंच आणि परमार्थातला फरक. प्रपंच कशाला म्हणतात आणि परमार्थ कशाला म्हणतात? ज्यात प्रलोभन आणि प्रदर्शन असतं त्याचं नाव प्रपंच. ज्यात प्रयत्न आणि प्रतीक्षा असते त्याचं नाव परमार्थ. प्रलोभन आणि प्रदर्शनाचा वापर केला जातो प्रपंचामध्ये. किती प्रलोभन, कधीपासून प्रलोभन, कोणाला प्रलोभन? आम्ही जन्माला येतो त्या दिवशीपासूनच आम्हाला प्रलोभन दाखवणं चालू होतं. छोटस मुलगा असते, त्याने हालचाल करावी, ते तसं करत नाही. तिथंच बिस्किटचं प्रलोभन, चॉकलेटचं प्रलोभन. असं करून दाखव, तुला हे दे, तसं करून दाखव, तुला ते दे. वाढदिवस जे साजरे केले जातात ते प्रलोभनच.
वाढदिवस आहे दर्शन माग खाऊ सांगेल करा वाढदिवस साजरा हरकत नाही, पण वाढदिवस साजरे करत असताना ज्याचा वाढदिवस साजरा केला जातो त्याला खाऊ भेटावा, त्याला बक्षीस भेटावं, त्याला कोणतरी पैसे द्यावेत या उद्देशाने नसावा, आशीर्वाद मिळावेत या उद्देशाने असावा। आम्ही प्रलोभन राहतो, अगदी लहान मुलाला आई काम सांगत असते, किराणा आणायचं असते तर त्याच्या अगोदर सुद्धा त्याला चॉकलेटचं प्रलोभन द्यावं लागतं, त्याला पैसे द्यावे लागतात। पहिलं ना प्रलोभन। आणि दुसरी गोष्ट प्रदर्शन, प्रत्येक गोष्टीत प्रदर्शन आहे। मी तर एका ठिकाणी नेहमी थांबायचो, अजूनही थांबतो तिथं। त्यांच्याकडे एकही गाय नव्हती, एकही बैल नव्हता। एक दिवस मी गाडी घेऊन गेलो, गाडीतून उतरून पाहतो तर काय त्यांच्या अंगणामध्ये 25-30 खुंटे गुरांना बांधण्याकरता जे असतात ते ठोकलेले होते। त्या म्हाताऱ्याने विचारलं, बाबा काय प्रकार आहे? इथे अंगण चांगलं होतं, पेवर्स बसवलेले होते, खुंटे ठोकण्याच्या मागचा उद्देश काय? त्याने सांगितलं, महाराज बाळूला बघण्याकरता पाहुणे येणार, पाहुणे बांधायचे का खुंट्यांना? तसं नाही महाराज, जे पाहुणे येणार आहेत ते खेड्यातले आहेत, त्याच्यात कोणतरी म्हातारा असेल, इथं पाय धुण्याची व्यवस्था आहे, उतरल्यानंतर तो अंगणात खुंटे मोजे आणि अनुमान काढेल 25 खुंटे आहेत, निदान 20 तर गुरं असतील यांच्याकडे, जनावर असतील ना, गायी असतील ना, तोच नाही आपल्याकडे शेपुटी नाही। म्हणजे पाहुणे खेड्यापाड्यामध्ये खेड्यातले येतात म्हणून खुंटे ठोकायचे, आता नवीन पद्धती आली। ज्याच्याकडे पाहुणे पाहण्याकरता येतात, मुलगीला असो मग मुलाला असो, अगोदरच गाड्यांची रांग अंगणामध्ये उभी असते केली। ट्रक आहे, ट्रॅक्टर आहे, मोटरसायकल आहे, कार आहे, धर्मकांच्याच अंगणामध्ये त्यांच्याच गाड्या उभ्या केलेल्या असतात। बाकी पाहिलं लक्षात येतं, स्टेट बँकेच्या सौजन्याने, कोऑपरेटिव्ह बँकेच्या सौजन्याने, सगळं सौजन्यच असतं। तरी प्रदर्शन खेड्यापाड्यामध्ये नाही ज्वारी, पाहुणे येण्याच्या अगोदर अंगणामध्ये उतारा भरून पोत्यांची थप्पी लावल्या जायची, प्रदर्शन। पण परमार्थामध्ये प्रलोभनही चालत नाही आणि प्रदर्शनही चालत नाही, परमार्थामध्ये प्रतीक्षा करावी, परमार्थामध्ये प्रयत्न करावे लागतात। दोन गोष्टी असल्या पाहिजे। त्यामुळे न चले तातडी, तातडी चालत नाही इथं। दोन महत्वाच्या गोष्टी अधिक पुढच्या समोर मांडायच्या आहेत। वारकरी संतांनी तातडी करायची सल्ला दिली, करावी तातडी परमार्थी। परमार्थ करण्याकरता तातडी करा, पण परमार्थ करण्याकरता तातडी करणाऱ्यांनो परमार्थात प्रवेश केल्यानंतर साध्या करता तातडी चालत नाही, त्याच्याकरता प्राप्त करावा लागतो। प्रयत्न चालूच ठेवावे लागतील, पण प्रयत्न चालू ठेवत असताना प्रतीक्षा करता आली पाहिजे। प्रतीक्षा करावी लागेल। किती? एकच वाक्य बोलतो दलित मध्ये, बलीला भगवान पाताळामध्ये घालतात, पाताळामध्ये घातल्यानंतर बलीला विचारतात, बोल बली काय पाहिजे? लागत असेल ते मागून घे, मला कथा सांगायची नाही, मला फक्त दिग्दर्शन करायचं। काय उद्देश आहे माझा सांगण्याचा? भगवान मला पाहिजे ते देतील, प्रश्नच नाही, निश्चित फल मार्ग पाहिजे ते देतील, पण पाताळात जाणे एवढी तयारी ठेवा, नाही तर लोक पहिल्या दिवशी माळ घालतात, दुसऱ्या दिवशी पायात काटा मोडला की महाराजच्या अंगावर फेकून देतात। काय महाराज माळ घातली, आमच्या पायात काटा मोडला? अरे वा रे वा, इतकं ताकद नमुळे काटा हिंडता बरोबर प्रमाणित आमचे देव राखी तया मारिल हो कोण, तर तू कालच माळ घातली, अजून साधं चिंतन तू केलेलं नाही, आणि तू अशा पद्धतीची अपेक्षा ठेवत असेल, प्रतीक्षा करण्याची तयारी आहे का? तर परमार्थात उतरा,
नुसती प्रतीक्षा चालणार नाही. प्रयत्न करतायत का तर परमार्थात उतरा. परमार्थात प्रतीक्षा आणि प्रयत्न त्याच्याबरोबर प्रार्थना करता येते का तर परमार्थात उतरा. प्रार्थना करता आली पाहिजे. मग गोपिका म्हणतात तेव्हा मला काही नाही, मुळीच काही नाही, आत्ताच आला पाहिजे असं नाही. आम्ही आताच प्रार्थना करतोय. याचं कारण काय? तुझ्या भक्ती परंपरेवरचा विश्वास जगाचा कायम राहावा याच्याकरता ही प्रार्थना आहे. कारण जग विचार गोष्टीचा करेल ज्या गोपिकांनी सर्वस्व समर्पित केलेलं आहे भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला, आणि त्या गोपिकांना अशा असह्य स्थितीमध्ये वनामध्ये जंगलामध्ये त्यांना सोडून भगवान परमात्मा निघून जातो, मुक्त होतो. त्यांची प्रार्थना त्याला ऐकायला येत नाही, त्यांच्या प्रार्थनेला तो होत येत नाही, त्यांच्या विनंतीला मान देऊन तो प्रगट होत नाही. आम्ही प्रार्थना करण्यात काय मजा आहे? कशा करता करायची आम्ही प्रार्थना? का म्हणून येईल तो? असं वाटू नये देवा, असं होऊ नये. असं वाटत असेल तुला तर प्रगट हो. आमची घाई नाही, आम्हाला घाई नाही, आमची प्रतीक्षा करण्याची तयारी आहे. पहिलं उदाहरण. दुसरं उदाहरण, भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला मनोमन ज्यावेळेला आईसी रुक्मिणी देवी करतात, सुदेव त्या ठिकाणी नावाच्या ब्राह्मणाच्या जवळ भगवंताला पत्र पाठवतात. काय विचार करतात, मनोमन म्हणलेलं आहे देवाला, बाप अनुकूल आहे पण असमर्थ आहे, भाऊ समर्थ आहे पण प्रतिकूल आहे. रुक्मिणी आपणच काहीतरी केलं पाहिजे. करा सोडवून संसार बंधन थोडा वेगी. आणि ऐसे रुक्मिणी देवी पत्र लिहितात भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला. 7 श्लोकांनी उत्तर येते. 7 श्लोक सप्तपदी सूचक आहेत. त्या 6 श्लोकामध्ये भगवान परमात्म्याच्या षड्गुणेश्वराचं वर्णन केलेलं आहे. आणि 7व्या श्लोकामध्ये ऐसे रुक्मिणी देवी स्वतःचा निर्णय नाही निश्चय व्यक्त करतात. मी महत्वाचं बोलतो तुमच्यासमोर मांडेल. ऐसे रुक्मिणी देवीच्या पत्राचं वैशिष्ट्य आहे, ज्या पत्रामध्ये मर्यादेचं माधुर्य आहे, मर्यादा ओलांडलेली नाही, आणि वास्तवाचं सौंदर्य आहे. यांनी अशा पत्रांमध्ये मर्यादा ओलांडलेल्या असतात, ते काही प्रवचनातून सांगण्याची गरज नाही. आणि अशा पत्रामध्ये वास्तवाचा संबंधच नसतो, पार आकाशातले चंद्र तारे तोडून आणण्याची भाषा असते. लाख मारेल तिथं पाणी काढण्याची प्रतिज्ञा असते. वास्तव त्याच्यात काहीच नसतं. आईसाहेबांचं वैशिष्ट्य आहे, मर्यादा सांभाळलेली आहे आणि वास्तवाचं भान आहे. षड्गुणेश्वराचं वर्णन केलं. रुक्मिणी उवाच श्रुत्वा गुणान् भुवन सुंदर शृण्वतां ते निर्विश्य कर्ण विवरैरपुंगतापं रूपं दृश्यादृशिमतामखिलार्थ लाभं त्वय्यच्युता विंशति चित्रमपत्रपं मे. माझं आव्हान असेल फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला श्रवण करणारा जो माझा श्रोतृवर्ग आहे, प्रामुख्याने त्या ज्या महिला असतील, त्या महिलांना विनंती आहे की तुम्ही विदर्भ कन्या आहात, आणि मला असं वाटतं की प्रत्येक विदर्भ कन्येनी ऐसे रुक्मिणी देवीने भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला लिहिलेले हे जे 7 श्लोकाचं पत्र आहे हे कंठस्थ करावं. हे पत्र नाहीये, हे भगवत कृपेचं पात्र आहे. याच पत्राच्या माध्यमातून सौराष्ट्रातला देव महाराष्ट्रात आला. हेच त्या पत्राचं सामर्थ्य आहे. एरवी इतरत्र वाकडा उभा असलेला महाराष्ट्रात आला तेव्हा तो समचरण दृष्टी आहे. महाराष्ट्रात आला तेव्हा तो समचरण सर्वोजम आहे. हरी सर्वगत सदा सम आहे. मी बरेच दिवस विचार करत होतो. उत्तर हिंदुस्थानाचा बाकी बिहारी, वो टेढ़ी टांग वाला है उधर, जहां देखूंगा उसकी टांग टेढ़ी दिखती है. वो टेढ़ी टांग वाला जब महाराष्ट्र में आता है तो सीधा बन जाता है. काय कारण आहे? चिंतन केल्यानंतर माझ्या लक्षात आलं सासूरवाडीत आला, आणि बहुतेक जे तेढे असतात ते सासरूळ त्यानंतर बऱ्यापैकी सभ्य बनतात. भगवत कृपेचं पात्र आहे आईसाहेबांचं पत्र म्हणजे. आणि म्हणून अत्यंत
मौलिक शब्द आहेत. तू कोणी घेतले मोती जैशी. मला संपूर्ण पत्र नाही सांगायचं, मला आईसाहेबांचा निश्चय सांगायचा आहे. निश्चय, निर्णय वेगळा असतो आणि निश्चय वेगळा असतो. निर्णय कशाला म्हणतात? निर्णय त्याला म्हणतात की ज्याला आवाहन देऊन बदलवल्या जाऊ शकतं, त्याचं नाव निर्णय. हायकोर्टाचा निर्णय आहे. हायकोर्टाचा निर्णय अंतिम नाहीये, त्याला आव्हान दिलं जातं सुप्रीम कोर्टामध्ये. सुप्रीम कोर्टाचा निर्णय अंतिम नाहीये, त्याला आव्हान दिलं जातं राष्ट्रपतीकडे जायचे अर्ज करून. म्हणजे निर्णय बदलत असतात, पण निश्चित त्याला म्हणतात की तो कधीच बदलत नाही. प्रापंचिक जीवन जगत असताना बरेचदा निर्णय करतो, पण पारमार्थिक क्षेत्रातल्या साधकांनी नुसता निर्णय घेऊनही त्याने निश्चय केला पाहिजे की मौना त्याला निश्चय करता आला पाहिजे. संताची संगती कळो आले कळापती, आपुले कोणीच नव्हती, निश्चय चित्ती दृढ झाला. हा निश्चय संतांच्या संगतीतच होतो. आईसाहेब रुक्मिणी देवी भगवान श्रीकृष्ण परमात्म्याला उद्देशून सांगतात, देवा मी मनोर तुला वरलेला आहे, तू मला घेण्याकरिता आला पाहिजे. देवा कदाचित तू विचारशील का रुक्मिणी तू कुलीन करण्याची स्त्री नाही का? धिक्तांच्या याचते स्वयं. शास्त्रकार म्हणतात धिक्कार असो त्या स्त्रीचा जी स्वतःहून याचना करते. आपली भेट नाही, गाठ नाही, ओळख नाही, परिचय नाही, द्रष्टादृष्ट नाही आणि थेट असं पत्र. ऐसे सांगतात देवा मी कुलीन प्रश्नच नाही, माझ्या कुलीनतेवर प्रश्नार्थक चिन्ह लावू नको, मी कुलीन आहे. पण मी पत्र टाकलं, त्याचं कारण काय? याच्यात माझा दोष नाही देवा, कोणाचा आहे? तुझ्या गुणांचा. तुझे गुण इतके चांगले, कारण पाहून प्रेम कोणी करे, ऐकून पेलेलं प्रेम आईसाहेब रुक्मिणी देवीचं प्रेम आहे. मी माफी मागून बोलेन, पाहून जे प्रेम केलं जातं ते चांगल्यावर वाढलेलं असतं, आणि ऐकून जे प्रेम केलं जातात ना ते गुणावर वाढलेलं असतं. आणि चांगल्यावर वाढून जे प्रेम करतात त्यांचे प्रेम टिकत नाही. पण घटस्फोटाच्या प्रमाणात या देशात जास्तीत जास्त आहे. त्यातल्या त्यात प्रेम प्रकरणातील जे काही विवाह आहेत, प्रेम विवाह, त्याच्यात घटस्फोट अधिक प्रमाणात आहे. तिथं फक्त चांगलं पाहायला गेलं, पण गुणावर वाढून जे प्रेम केलं जातं ते चिरकाल टिकणार असतं. आईसाहेबांनी रूप नाही पाहिलं, गुण पाहिले. गुण श्रुत्वा गुणा, पहिल्यांदा गुण शब्दाचा प्रयोग आहे. गुण ऐकले. भुवन सुंदर, त्रिभुवनामध्ये सुंदर असतो. भुवन सुंदर आणि अच्युत दोन विशेषण वापरले. स्वतःच्या पदापासून कधी च्युत न होणारा असा जो तो अच्युत, तो एकटाच अच्युत आहे, बाकी सगळे अच्युत आहे. देवा मी मनोमन तुला वरलेलं आहे, तुम्हाला इथे घेण्याकरता आला पाहिजे. तेव्हा कदाचित तू विचारशील का मी कसं येऊ इतक्याला इतक्याला? काय कुंडीलपूर कुठं आणि द्वारका कुठं? आपल्या देशाचं शेवटचं टोक पश्चिमेचं. जेव्हा मला माहित आहे तुझं वाहन काय, गरुडा वाहना गंभीरा येगा दातारा बाप रघुमा देवी वरा श्री विठ्ठला. वाहन गरुड आहे, गरुडा बसून ये. देवा माझी अवस्था सांगू का? पडिले दुर्देशी मौज, आठवी मानसी नको नको हा वियोग कष्ट होता ती. जीवाशी दीन तैशी रजनी झाली हो माये, अवस्था लावणी गेला अजून का नाही. दीन तैशी रजनी, दिवस आणि रात्र माझ्याकरता समान झालेले आहे. तुझ्या चिंतनाच्या व्यतिरिक्त माझ्या जीवनात दुसरा विषयच नाही राहत. देवा कदाचित तुम्हाला विचारशील का ग रुक्मिणी मी आलो नाही तर काय करशील? काय करेल? काय देह करील कोरडे, देह कोरडा करून टाकेल. पायोप्रवेशन, अन्न पाण्याचा त्याग, देह त्याग करेल देवा. तुझ्या काय तुझ्या हातात काय दुसरा कर्म घे. तुका म्हणे देह पडोया चिंतने पुन्हा लागे यासाठी. ज्या चिंतनाने देहाचा त्याग होतो पुन्हा दुसऱ्या जन्म त्याच्याकरता भेटतो, नियमच आहे. यम यम वापि स्मरण भावम त्यजत्यन्ते कलेवरम तम तमैवैति कौन्तेय सदा तद्भाव भाविता.
इथे चालायचे 8व्या अध्यायामध्ये. पुन्हा जन्म घेईल तेव्हा पुन्हा वाट पाहिल, नाही आला तर पुन्हा मरेल. पुन्हा जन्म घेईल किती? एका, पाचा, शता जन्मावरील तुते. 100 जन्म घेण्याची तयारी आहे देवा माझी तुझ्या करता. पण बरेच दुसऱ्याला नाही. 100 जन्म प्रतीक्षा करण्याची तयारी आहे, पण आत्ताच आला पाहिजे असं म्हणतो. त्याचं कारण आहे मी सर्वस्व तुला समर्पित केलेलं आहे आणि तुझ्या भक्ती परंपरेवरचा विश्वास जगाचा कायम राहावा असं जर तुला प्रामाणिकपणे वाटत असेल तर या पत्राच्या माध्यमातून मी जी तुला निमंत्रित करतोय तू माझं निमंत्रण स्वीकारलं पाहिजे आणि तुझ्या पराक्रमाचं शुल्क देऊन मला तू या माझ्या सगळ्या भावपदाच्या समक्ष इथून घेऊन गेलो पाहिजे. माझ्या करता नाही, तुझ्या करता. तिसरं उदाहरण भीष्माचार्य सरपंचवर पडलेले. एक विषय पण संक्षिप्त स्वरूपात मला जो महत्वाचा मुद्दा सांगतो. सरपंचवर पडलेल्या भीष्माला धर्मराज युधिष्ठिर काही प्रश्न विचारतात. कारण धर्मराज युधिष्ठिराला मोह झालाय. युद्धाच्या पूर्वी झाला तो अर्जुन आला आणि महाभारत युद्धानंतर झाला तो धर्मराज युधिष्ठिर आला. दोन मोहात फरक एवढा आहे. अर्जुनाला जो मोह झाला होता त्याचं कारण आहे ज्यांना मारायचंय ते माझे आणि यांना मारणारा मी आहे. अहम आणि मम या दोन गोष्टी त्याच्यात होतात. मी जगी एक अर्जुनो ऐसा तेही वाही अभिमानो की कौरवा या स्वजनो आपुला म्हणो. ज्याला मारायचं ते माझे आणि मारणारा मी आहे. भगवंतांनी दोन्ही गोष्टीचं खंडन केलं. अरे तू एक वधिता आणि सगळं लोक हा मरतायशी भ्रांती जनी चित्ता येऊ देशी. तू एक मारणार आहे, सगळे लोक मारणार आहेत, भ्रांती तुझ्या चित्तात. अर्जुनाचा मोह गेला. नष्टो मोहम स्मृतिर्लब्धा तो प्रसादान मया स्थितोस्मि गत संदेह करिष्ये वचनम तव. मी तुझेही प्रसादे लादलेनी आत्मबोधे मोहाचे तया कांदे निधीची पुरो. पण महाभारत युद्धानंतर जो धर्मराज युधिष्ठिराला मोह झाला त्याचं कारण आहे मारले गेले ते माझे होते आणि जे मारले गेले ते माझ्याकरता मारले गेले. मोहाचं कारण आहे. मला आश्चर्य असं वाटतं महाभारत युद्धाच्या पूर्वी भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाला गीतोपदेश करून अर्जुनाचा मोह घालवू शकतात, ते धर्मराज युधिष्ठिराचा घालवू शकत नाहीत का? केला तेवढे प्रयत्न. एक रात्र घालवली. धर्मराज रडतायत. भगवान त्यांना समजावण्याचा प्रयत्न करतात. परिणाम नाही झाला. मी पुन्हा एक चिंतन सांगितलं. श्रवणाचा वा उपदेशाचा परिणाम त्याच वेळेला होतो वा त्याच्यावरच होतो ऐकणाऱ्याच्या अंतःकरणात सांगणाऱ्याच्या विषयीची श्रद्धा असेल तर. विश्वास हो गुरुवाक्येषु फार महत्वाचा मुद्दा आहे. विश्वास नसेल पालत्या गळ्यावर पाणीच असते. अर्जुनाचा विश्वास आहे, धर्मराजाचा का नाही? अर्जुनाने शिष्यत्व पत्करलाय. कार्पण्य दोषो बहत स्वभाव पृष्ठामि त्वं धर्म सम्मूढचेता यश्रेयश्चा निश्चितं ब्रूहितं मे शिष्यस्तेऽहं शाधिमां त्वां प्रपन्नम्. शिष्यत्व पत्करलं आणि मग श्रवण केलं की बोला मित्र असं म्हणे शिष्यत्व जोपर्यंत अर्जुनाने पत्करलं नाही तोपर्यंत भगवान श्रीकृष्ण परमात्मा अर्जुनाशी बोललेच नाही. शिष्यत्व पत्करल्यानंतर बोलले. धर्मराज वयाने मोठे आता नाही हा केशव त्याच्यापेक्षा वयाने लहान आहे. अर्जुनाची जी दृढ निष्ठा आहे, श्रद्धा आहे, तेवढी धर्मराज युधिष्ठिराची नाही. माफी मागून बोले आहे ते सत्य आहे, मान्य केलं पाहिजे. भगवान विचार करतात घरच्या डॉक्टरचं औषध लागू होत नाही, मग प्रतिनिष्ठा असेल त्यांच्यापर्यंत घेऊन जाऊ आणि त्यांच्या आपण घुसून आपण सांगू. भीष्माचार्याप्रती निष्ठा आहे ना, भीष्माचार्याकडे घेऊन गेले. 58 दिवस झालेले आहेत भीष्माला सरपंचीला पडून. रक्ताचा
थेट जमिनीमध्ये मोरलाय, केवळ वायू भक्षण करून राहत आहे. आणि अशा असणाऱ्या भीष्मामध्ये भगवान प्रविष्ट होतात. धर्मराज युधिष्ठिर नतमस्तक होतो आणि प्रश्न विचारतो. युधिष्ठिर उवाच किमेकं दैवतं लोके किं वाप्येकं परायणं स्वन्तक्तं पचन्तं प्राप्नुर्वाणमाश्वं को धर्मः सर्वधर्माणां भवतः परमो मतः किं जपन्मुच्यते जन्तुर्जन्म संसारबन्धना. भीष्मोवाच जगत्प्रभुं देवदेवमनन्तं पुरुषोत्तमं स्वनाम सहस्रेण पुरुषः सततो स्थितः. तमेव च दोन पर्व सांगितले, दोन महाभारतातले. शांती पर्व, अनुशासन पर्व, त्याच्यातच विष्णू सहस्त्रनाम. द्रौपदी ऐकण्याकरता आहे, पांडव आहे, कृष्ण परमात्मा आहे, व्यास आहे, फार मोठी मोठे ऋषी दौम्य आहे, गृत्समद आहे, सगळ्या निष्ठेने. द्रौपदी हसली गालातल्या गालात, गालातल्या गालात. सभ्यता आहे काहीतरी भारतीय संस्कृतीच्या. भारतीय संस्कृती गोशाही पद्धती नव्हती. गोष्टीचा संकोच म्हणजेच गोषा. फक्त आपल्यापेक्षा श्रेष्ठ व्यक्ती आली, तोंड झाकून नाही घेतलं भारतीय संस्कृतीतल्या स्त्री. दृष्टीचा संकोच, फक्त दृष्टी खाली. नाहीतर सासरा आला की पार घुंगट जमिनीला टेकेपर्यंत घ्यायचं, उभ्यानी शिव्या द्यायच्या सासऱ्याला. काय कामाचं ते घुंगट? ज्येष्ठ व्यक्तीच्या समोर जाताना पायात चप्पल नाही, दात काढायचे नाही, हिदळायचं नाही, गालातल्या गालात असली. भीष्माचं लक्ष होतं, पोरी तू असली काय कर, सहज नाही. कुलीन घराण्यातली स्त्री सहज नाही असू शकत. प्रतिबंध आहेत तिला, नियमावली आहे, संस्कृतीने मागण्या केलेली आहे, ती बळजबरी नाही तिच्यावर. हसण्याचं कारण सांग. तर द्रौपदी सांगते, आचार्य हसण्याचं एक सभेमध्ये. दुर्योधन आज्ञा करी नग्न करारे सुंदरी. दुर्योधनाने आज्ञा दिली. त्यावेळेला सभेमध्ये तुम्हाला एक प्रश्न विचारला होता, इतका कठीण नव्हता तो. को धर्म सर्वधर्माणां भवतः परमो मतः किं जपन्मुच्यते जन्तुर्जन्म संसारवन्. इतका कठीण नव्हता तो, अगदी सोपा होता. पारतंत्र्यात गेलेल्या पांडवाला स्वतंत्र द्रौपदी पणावर लावण्याचा अधिकार आहे का आचार्य? काहीच नाही बोलले तुम्ही त्यावेळेला. कुठे गेली होती तुमची विद्वत्ता जी आता पाजळत आहे? तुम्ही माझ्या नवऱ्याला एक प्रश्न, दोन पर्व, राजधर्म सांगता, पतिव्रता धर्म सांगता, शेजार धर्म सांगता, प्रत्येकाचे धर्म. केवढी मोठी प्रगल्भता आहे तुमच्या बुद्धीची. त्यावेळेला कुठे गेली होती? भीष्माचार्य सांगतात, पोरी फार चांगला प्रश्न विचारला, तुला खरं सांगतो का, मी तुझ्या प्रश्नाचं उत्तर देऊ शकत होतो त्यावेळेला, होतं माझ्याकडे उत्तर, आणि मी नुसता उभा राहिलो असतो ना पोरी त्यावेळेला सभेमध्ये. आदेश नाही, नुसता उभा राहिलो असतो. हिम्मत ताकद नव्हती त्या दुर्योधनाची तुझ्या अंगाला हात लावण्याची. द्रौपदी मध्ये आचार्य तेच विचारते, का नाही उभे राहिलेत तुम्ही? भीष्माचार्य सांगतात, पोरी खरं सांगू का, केशव आहे ना, अजून कन्हैया आहे ना, याची लाज जाऊ नये त्याच्याकरता, याचं नाव जाऊ नये त्याच्याकरता द्रौपदी असते. द्रौपदी मध्ये कमाल झाली आचार्य. केशव, कन्हैया, दादा भाऊ, तो होता म्हणून माझी लज्जा रक्षण झाली. तुम्ही त्याच्यावर भीष्माचार्य तेच सांगतात, पोरी खरं सांगू का, मी जर कोणाची हिंमत होत नव्हती तुझ्या अंगाला हात लावण्याची, परंतु मी उभं राहिलो असतो तर नाव भीष्माचं झालं असतं, पण याचं नाव गेलं असतं. ज्या द्रौपदीने इतका विश्वास त्याच्यावर टाकला, ज्या द्रौपदीने त्याला भाऊ समजलं, त्या द्रौपदीवर ज्यावेळेला हे संकट आलं त्यावेळेला तिला त्या संकटातून वाचवण्याचं काम भीष्मानी केलं. असं नाव झालं भीष्माचं, पण याचं गेलं असतं पोरी, आणि म्हणून नाही करता आलं. खरं सांगू का, 180 वर्षाच्या वयात आयुष्यामध्ये पुरी
स्वप्नातही कधी पाप केलेलं मी आठवत नाही, तरी जे 58 दिवस शरपंजीवर पडावं लागलं ना, याचं मी पाप प्रत्यक्षात जरी केलं नसलं तरी पाप डोळ्यांनी होताना पाहिलं, त्याचा परिणाम आहे. पण पुरी मला आनंद आहे. शरपंजीवर पडावं लागलं हरकत नाही, पण माझ्या केशवाच्या भक्ती परंपरेवरचा विश्वास लोकांचा बुडाला नाही, त्याला तडा गेला नाही, याचा मला आनंद आहे. याला मदत करतो. उत्तरामध्ये देवा मी माझ्याकरता म्हणतच नाही, तुझ्या भक्ती परंपरेवरचा विश्वास जगताचा कायम राहावा असं जर वाटत असेल तुला, तर तू याला संरक्षण दिलं पाहिजे. भगवान परमात्मा म्हणतात उत्तरे, ठीक आहे तुझं म्हणणं, नियम काय आहे? भगवान भक्ताकडून काही अपेक्षा करत नाही, पण रक्षणाची अपेक्षा त्यांनी करावी ही तरी अपेक्षा नक्कीच करतो. रक्षा अपेक्षा अपेक्षित रक्षा पाहिजे गर्भस्थ शिशूला, तो नाही प्रार्थना करत ना माझी, प्रार्थना तर तू करतेस. मग कसं काय? नियमावर मोठं ठेवणारे लोक बरोबर नियम काढत असतात, पण कायदे किती कठीण काळा पळवाटा असतातच त्याच्यात. उदाहरणार्थ शिशूची जी इच्छा असते ती जी मातेच्या माध्यमातून व्यक्त होत असते. तूच बोला माझ्या सासऱ्याला गीतेमध्ये, अनन्याश्चिंतयन्तो मां ये जना पर्युपासते तेषां नित्याभियुक्तानां योगक्षेमं वहाम्यहम्. या अनन्याने माझं चिंतन करतात, त्याचा मी योगक्षेम वाढवतो. किती अनन्यता! पै सर्व भावेशी उखिते जे ओपिले चित्ते जैसा गर्भ गोड होते माते कोणाही नेणे. जे सर्व भावाला उक्ते विकले गेलेले, आणि कसं ज्या पद्धतीने आईच्या उदरातला गर्भ कुठलाच उद्योग चालत नाही, तो आईवर निर्भर असतो. माहेवनी धाल्या धाय गर्भ आवतन न पाय. एखाद्या गरोदर स्त्रीला तुम्ही जेवणाकरता निमंत्रित आणि ती जेवली ना, तृप्त झाली, तिच्याबरोबर तिच्या उदरस्थ शिशू तृप्त होत असतो. एरवी त्याला स्वतंत्र निमंत्रण नाहीये, आणि तो निमंत्रणाची वाटही पाहत नसतो. आणि म्हणून देवा उदरस्थ शिशूचीच अपेक्षा आहे. भगवंताने मान्य केलं, आणि भगवंताने सांगितलं उत्तरे चिंता करू नको, ब्रह्मास्त्र तुझ्या उदरस्थ शिशूला काही करणार नाही. आणि भगवान जाऊ नये ते जातात. आईचं उदर म्हणजे काय? वातावरण बंगला थोडी आहे. काय सांगू गर्भीची यातना मज भोगिता नारायण मासमळ मूत्र जाना तुझं क्षणोक्षणा ध्यात असो. नाटवाचा मातृपद कोरी पचोनी जिजान जातरी उदरी नवमासवरी. ज्ञानोबाची ओवे नाक मारले तर बाहेरच केली. नाकी तोंडी तुम्ही केळे गर्भवासाचे दुःख गाळे पुन्हा पुढे सांगावे. अशा ठिकाणी मृत्यूंत नरकच मिळेल. मी माफी मागतो. ते तर भगवान परमात्मा जातात. भगवान विचार करतात अगोदर तू आहे, मी मोठा भाऊ आहे, मी छोटा भाऊ, आणि छोटा भाऊ या नात्याने नियमच आहे, मोठ्या भावाचं रक्षण करणे छोट्या भावाची कर्तव्य आहे, जबाबदारी आहे. आणि भगवान गदा आणि सुदर्शन घेऊन उत्तरेच्या प्रार्थनेला मान देत उत्तरेच्या गर्भामध्ये जातात आणि उत्तरेच्या गर्भस्थ शिशूला संरक्षण देतात. उर्वरित चिंतन उद्याच्या सत्रामध्ये पाहू. जाताना सूचना वजा विनंती करायची आहे. फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून मला श्रवण करणाऱ्या सगळ्या श्रोत्यांना एक गंमत चालू केलं. 16-17 दिवस होत आहेत. आज अखंडता आहे. दिवसेंदिवस लोकांची मागणी वाढते. काही लोकांचे फोन आहेत, काही लोकांचे संदेश आहेत, चर्चा होते, विचारणा होते. काही लोक थोडे उशिरा जोडलेले आहेत, आणि मग काही लोकांचा आग्रह होतात. मला काही त्या तांत्रिक बाबी त्याच्यातल्या कळत नाही. आमच्यापैकी एका विद्यार्थ्यांनी चिरंजीव वेदांत काळे यांनी नवीन संकल्पना आणली. ज्ञानेश्वर महाराज वाघ या नावाचं स्वतंत्र युट्यूब चॅनल त्यांनी तयार केलं, आणि त्याच्यावर आतापर्यंतचे सगळे व्हिडिओ टाकलेले आहेत. म्हणून श्रोत्यांना माझी विनंती असेल की ते कधी तुम्हाला पाहता यावेत, ऐकता यावेत असं जर वाटत असेल
तर प्रत्येक श्रोत्याने एवढंच काम करायचं की ज्ञानेश्वर महाराज वाघ इंग्रजीमध्ये जे काही युट्यूब चॅनल आहे फोटो आहे, माझाच आहे, जुना का असेल पण माझाच आहे, लक्षात घ्यावे याच्याकरता ते चॅनल सबस्क्राईब करा. म्हणजे ते युट्यूबवरचे ते फोटो माफ करा व्हिडिओज तुम्हाला पाहता येतील, त्याचं चिंतन करता येईल. कारण एकदा ऐकून काही लक्षात राहत नाही. कलियुगाचा महिमा आहे, स्मरणशक्तीचा दिवसेंदिवस होत असणारा ऱ्हास, त्याच्याकरता अशा पद्धतीच्या गोष्टी तुमच्या निमित्ताने का होईना संकलित व्हायला लागले. निदान कोरोना नावाच्या संकटाच्या निमित्ताने का होईना अशा पद्धतीचे एकांतात बसून कुठेतरी एक स्वैर चिंतन, मनसोक्त चिंतन करण्याचा योग येतोय. केवळ प्रथम स्कंद 15 दिवस उलटले तरी अजून प्रथम स्कंदाचं चिंतन, संदर्भच बाकीचे कथेमध्ये इतके देता येत नाही. आता काही प्रतिबंध नाही, एक आनंद येतोय तुमच्या निमित्ताने महाराजांच्या समक्ष ही कथा करण्याचा योग आहे. आणि ज्ञानेशाश्रमाच्या परिसरामध्ये आजूबाजूला कोणी जरी नसलं तरी जंगलातले जीव जंतू ती कथा श्रवण करते, हा एक परमार्थच असेल. मी म्हणतो शुद्ध परमार्थ झालेला आहे, कुठलीच अपेक्षा नाही, कोणाची सेवा नाही. एरवी तुमच्या घरच्या भाकरी खाऊन तुम्हाला कथा सांगण्यात, आता भाकरी आम्हीच करतो, खातोय आम्हीच आणि सेवा करतोय. आणि म्हणून ज्ञानेश्वर महाराज वाघ नावाचं जे युट्यूब चॅनल आहे त्याला सबस्क्राईब करा आणि त्याच्या माध्यमातून जाणारे जे काही व्हिडिओ आहेत आपण पहा एवढी विनंती करतो. आणि विराम देतो. कुंडली वरदान विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. जगद्गुरु तुकाराम महाराज की जय. समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज की